काँग्रेस पार्टी पक्ष कार्यालयाचं उद्घाटन आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीला उपस्थित आत्ताच ज्यांचं मार्गदर्शन झालं ते जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब पाटील रावत होतं. दुसरे माझे सहकारी मित्र भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि किनवटकरांचे भाचे म्हणजे तुमचा आजोळ आहे ना नागनाथरावजी पेशेवार, आमचे ज्येष्ठ इसाखान साहेब, पक्षाने नियुक्त केलेले निरीक्षक डॉक्टर उत्तमराव सोनकांबळे, दुसरे निरीक्षक शिवाजी पाटील लोकरोत्तर, आपल्या विधानसभेचे अध्यक्ष करपुडे पाटील, तालुक्याचे अध्यक्ष बाळू पाटील पवार, आमचे तरुण सहकारी सचिन भाऊ नाईक, शहराचे अध्यक्ष अब्दुल्ला चौस, जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि तालुक्याचे माजी अध्यक्ष संजयजी शिलाम, किशोरबाई, आमचे दुसरे सहकारी विकास नाईक, या ठिकाणी आमच्या सोबत आलेले युवकाचे अध्यक्ष सोमते नेगळे, ओबीसी आघाडीचे अध्यक्ष अभिषेकजी लुटे, आमचे हदगाव विधानसभेचे विधानसभा प्रमुख एकनाथराव जाधव, भोकरचे अध्यक्ष सुरेश बिल्लेवार, प्रवीण घुगे, विनोद राठोड, वामनराव मिरासे, संग्राम वाघमारे, विजयराव राठोड मांडवीकर, सुगव नगराळे, चेतन मुंडे, गिरीराज जाधव, त्यांची कोणाची नावं घ्यायची राहिली ती सगळी राष्ट्रवादी काँग्रेसची पदाधिकारी मंडळी, ज्यांनी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. थोडा 2 मिनिटं मोबाईल बंद करा आणि मोबाईल सायलेंट करा. ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला ते सर्व इतर पक्षातून आलेले पदाधिकारी, काही प्रामुख्याने त्याच्यामध्ये सरपंच मंडळी आहे, आमच्या एका भगिनीने देखील प्रवेश केला, ते सर्व सहकारी मित्र आणि उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र. आता दोघा ठिकाणी सांगितलं की काही चर्चेमध्ये एक बैठक झाली. आता काळ असाच आहे आणि या काळामध्ये आपल्या कार्यकर्त्याची परीक्षा आहे. बैठक फार अगोदर काही ठरत नाही तरी तुम्हाला परवा रात्री निरोप दिला. सगळ्यांचा उत्साह होता, सगळ्यांचा आग्रह होता. मध्ये एकदा कार्यक्रम ठरला परंतु मुंबईच्या बैठकीमुळे तो आम्हाला थांबवा लागला आणि उद्या देखील आणि परवा देखील 2 दिवस महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची बैठक आदरणीय दादांनी मुंबईत आयोजित केलेली आहे. आणि मग नागनाथरावजी असतील, बाळासाहेब असतील, सगळ्या मंडळींना विषयाला तिथं जायचं आहे. त्याच्यानंतर माऊचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. बाळू पाटलाच्या आणि करपुडे पाटलाच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि मी त्यांना सांगितलं की कार्यालय हे दररोज उघडा. एखाद्या कार्यकर्त्याचं काम नाही झालं तरी चालेल, परंतु आपण गेल्याच्या नंतर आपल्याला कोणीतरी भेटलं, आपल्याला कोणीतरी बोललं, याचं समाधान फार होतं. मी जेव्हा युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष झालो तेव्हा माझं कार्यालय देखील एवढंच
शेवटी जिद्द आपल्याला सगळ्यांना बाळगून आदरणीय दादाचे विचार बरोबर पोहोचवण्याचं काम आपल्याला या निमित्तानं करायचं. आता मी जर असं म्हणालो की घड्याळ बरोबर पोहोचवा, तर सचिन नाईकांनी सांगितलं, बाळासाहेबांनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं की आमचे मित्र आमदार, कैलासवासी आमदार प्रदीपजी नाईक हे सतत 3 वेळेस आमदार होते आणि 4थ्या वेळेस सुद्धा घड्याळावर उभा होते. त्याच्यामुळं गाव पातळीपर्यंत घड्याळ हे चिन्ह त्यांच्या आणि तुमच्या माध्यमातून पोहोचलेलं आहे. आणि योगायोगानं आपली राष्ट्रवादी ही घड्याळाची राष्ट्रवादी असल्यामुळे हे चिन्ह आपल्याला कायम राहिलेलं आहे. आणि दुसरा गट जो झाला त्यांचं चिन्ह बदललेलं आहे. त्याच्यामुळं आपल्याला चिन्ह पोहोचवायची फार कसरत करावं लागत नाही, पण तुम्हाला ताकदीनं लोकांमध्ये जावं लागेल, लोकांचा संपर्क करावा लागेल. आज ही संख्या जरी कमी असली, तुम्ही मनामध्ये आणण्याच्या नंतर किनवट तालुक्यात आणि भाऊ तालुक्यात राष्ट्रवादीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. अनेक लोक प्रवेशासाठी इच्छुक आहेत, पण कोणाला माझ्या उपस्थितीत पाहिजे, कोणाला तटकरेच्या माझ्या उपस्थितीत पाहिजे, कोणाला आदरणीय दादाच्या उपस्थितीत पाहिजे, आणि त्यांच्या वेळेच्या प्रमाणामध्ये आपले प्रवेश काही थांबले. जसं सचिन भाऊचा प्रवेश गेल्या अनेक दिवसापासून होता, त्यांची इच्छा होती की किनवटमध्ये दादा आले पाहिजे. आम्ही सांगितलं तर येथील तेव्हा येथील पण तुम्ही उमरीत प्रवेश करा. आणि मग अशा पद्धतीनं आपली प्रवेशाची मालिका या ठिकाणी सुरू आहे. मी तुम्हाला अतिशय गाड्यानं आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांची जर तुम्ही यादी बघितली आणि त्या सगळ्यांनी मिळून 1-1, 2-2 जिल्हा परिषदचे मेंबर निवडून आणले तरी जिल्हा परिषदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्षपद. आता 5 माजी आमदार आहेत, त्यांचे ताकद करा. 5 जिल्हा परिषदेचे माजी सभापती आले, 1 जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आले, माझ्यासारखे भिशवाड साहेबांसारखे कार्यकर्ते असे अनेक आले. तर याचा जर अंदाज आपण घेतला तर राष्ट्रवादी काँग्रेस नंबर 1 चा पक्ष जिल्ह्यात झाले. तसंच किनवटच्या भागामध्ये 25-30 वर्षांच्या पूर्वी मी परत केलेला आहे, पण 30 वर्षाचा काळ म्हणजे साधारणतः हे 94ला मी तुमच्या पंचायत समितीचा सभापती होतो. पंचीला नाईक साहेबांच्या घरी सुद्धा जाऊन आलो. अनेक भागामध्ये हर्षणीकर असतील, मरसकोटे असतील, सोपानरावजी असतील, देशवे साहेब असतील, त्या काळामध्ये अनेक सगळ्या मंडळींच्याकडे मला जाता आलं. इस्लाम साहेब आहेत आमचे, माझे इतर खूप मित्र आहेत, सगळ्यांच्या नावाचं मी घेत असणार नाही. त्याच्यामुळे तुमचे माझे संबंध नवीन पिढीचे जरी नसते तरी जुन्या पिढीचे माझे संबंध त्या काळात मी करून होतो आणि ते माझ्यापेक्षा सिनियर होते, अशा काळाचे माझे संबंध. आता दोघा जणांनी उल्लेख केला की राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला ताकद मिळाली. जेव्हा मी किनवटला आलो तेव्हा ताकद द्यायसाठीच आलो, एवढं लक्षात. त्याच्यामुळे आपल्या मागे ताकद नाही ते डोक्यात करा, पण आपण ताकदीनं लढलं पाहिजे तर ताकद देऊ. एक उदाहरण सांगतो की लोकसभेची निवडणूक लढायची माझी अजिबात इच्छा नव्हती, आणि आदरणीय फडणवीस साहेबांनी इतर मंडळींनी खूप आग्रह केला की तुम्ही निवडणूक लढली पाहिजे. मी त्यांना म्हणालो, साहेब हा कार्यकर्ता खूप इच्छुक आहे निवडणूक लढायला, त्याला देखील दिलं पाहिजे. ते म्हणजे त्याच्यासाठी इच्छुक नाही, पक्षाकडून काय मिळते कारण अशोक चव्हाणकडून काय मिळते कारण जवानदारी बघा त्याच्यासाठी इच्छुक आहे. असे इच्छुक कार्यकर्ते कामाचे लढा, देश मिळेल. मी
अतिशय साधारण कुटुंबातला कार्यकर्ता आहे. माझी सगळी परिस्थिती आपण ऐकून असा, पण मी कोणाच्या पुढे कधी झुकलो नाही, झुकत नाही. मी जर ठरवलं कोणाला भेटायचं नाही, नांदेड जिल्ह्याला मुख्यमंत्री पद मिळाल्यावर माझ्या आयुष्यात 1 रुपयाचं गुलाबाचं फुल देऊन मी स्वाभिमानानं राहील. ते आहे दुरुस्त आहे. स्वाभिमानी माणसाला उच्च लागतो. आता आपले लोक काय म्हणतात, आम्ही एवढं वर्ष झालं इथं काम करत, प्रताप पडण्याच्या गाडी दुसरा बसून आलो, आम्ही दुसऱ्याला बसवतो, पण त्याची किंमत आम्हालाच नाही करत. ते चिंता करू नका. त्यानं गाडीत बसले म्हणजे तुमच्यावरचं प्रेम कमी झालं हे व्हायचा होणार नाही. जो पक्ष वाढवतो, संकट वाढवतो, त्याला ताकद देण्याचं काम माझं आणि पक्षाचं आहे. आणि ह्यासाठी दादाने हेच सांगितलं की आपल्याला मजबूत करायचे, ताकद द्यायची. तुम्ही जा. मी आज सगळ्या तालुक्याच्या ठिकाणी जातोय. जवळपास जिल्ह्याचा अर्धा भाग माझा पूर्ण आलाय. आता 2-4 दिवसामध्ये आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता. 6 तारखेला लागेल, 7ला लागेल, 8ला लागेल, त्याच्या पुढे जाणार नाही. त्याच्यामुळं पक्ष निरीक्षकाला एक माझी सूचना आहे की तुम्ही आधी शहरात लक्ष द्या. आणि शहरात लक्ष घालत झालं जिल्हा परिषद पंचायत समिती. उषाकांत साहेबांचं मार्गदर्शन घ्या, त्यांचा सल्ला घ्या. इतर जे राष्ट्रवादीचे आपले सिनियर आहेत, विधानसभा अध्यक्षांची चर्चा करा, तालुका अध्यक्षांची करा, शहर अध्यक्षांची करा.